केंद्रीय बटाटा संशोधन संस्था अर्थात CPRI ने बटाट्याच्या 4 नव्या वाणांना मान्यता दिली आहे। यामध्ये कुफरी रतन, कुफरी तेजस, कुफरी चीप भारत 1, कुफरी चीप भारत 2 या 4 वाणांचा समावेश करण्यात आलाय। शेतकरी स्वतः याचं बीज उत्पादनही घेऊ शकतात। आता या 4 वाणांची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। कुफरी रतन हे मध्यम कालावधीत तयार होणारे वाण आहे। उत्पादन क्षमता 37 ते 39 टन प्रति हेक्टर असून लाल सोल, आकर्षक आकार अशी या वाणाची वैशिष्ट्ये आहेत। खाण्यासाठी उत्तम तसंच दीर्घकाळ साठवण क्षमता असून उत्तर भारतासाठी उपयुक्त आहे। आता कुफरी तेजस हा उष्णता सहन करणारा वाण आहे। याची उत्पादन क्षमता 37 ते 40 टन प्रति हेक्टर असून हरियाणा, पंजाब, UP, MP, गुजरात, महाराष्ट्रासाठी उपयुक्त मानला जातो। सामान्य तापमानातही याची साठवण शक्य होते। हवामान बदलाच्या काळात महत्त्वाचा वाण म्हणून याकडे बघितलं जातं। कुफरी चीप भारत 1 हा चिपसाठी खास विकसित करण्यात आला असून 100 दिवसात तयार होणारे हे वाण आहे। याची उत्पादन क्षमता 35 ते 38 टन प्रति हेक्टर असून या वाणामध्ये ड्राय मॅटरचं प्रमाण जास्त असून रिड्युसिंग शुगरचं प्रमाण कमी आहे। प्रक्रिया उद्योगांसाठी सर्वोत्तम वाण म्हणून अत्यंत उपयुक्त आहे। कुफरी चीप भारत 2 हा लवकर तयार होणारा वाण असून याची उत्पादन क्षमता 35 ते 37 टन प्रति हेक्टर आहे। तसंच उत्कृष्ट साठवण क्षमता असल्यामुळे सातत्याने प्रोसेसिंग उद्योगाला कच्चा माल उपलब्ध करून देण्यासाठी हा वाण मदत करतो। भारत हा बटाटा उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर देशात उत्तर प्रदेश आघाडीवर असून त्या मागोमाग पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाबचा नंबर लागतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही बटाट्याचं उत्पादन वाढत असून प्रक्रिया उद्योग वेगाने वाढतोय।